हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की जे लेटेस्ट पासआउट स्टुडंट असतात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्रुटमेंट होत असते, बट जे बाकीचे स्टुडंट्स आहेत, जे ओल्ड स्टुडंट आहेत, त्यासाठी कॅबजेमिनी ह्या कंपनी थ्रू एक कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाइज केलेला आहे. जे 2019 आणि 2020चे ग्रॅज्युएट स्टुडंट आहे त्यासाठी कॅबजेमिनीने एक्सलर ऑफ कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाइज केलेला आहे. तर पाहूया याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन. यासाठी कोण एलिजिबल आहे, तर फर्स्ट मेन क्रायटेरिया इज दॅट यू शुड बी ग्रॅज्युएटेड फ्रॉम 2019 अँड 2020 आणि जे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे तुमचं MCA झालेलं असेल, BTech असेल किंवा ME MTech असेल तरी तुम्ही ह्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता जे ME आणि MTechचे स्टुडंट्स आहेत दॅट स्टुडंट मस्ट बी फ्रॉम IT, इन्फॉर्मेशन सायन्स अँड कम्प्युटर सायन्स स्ट्रीम. आणि याचं एक मेन ॲडव्हान्टेज आहे ह्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हचं, ते म्हणजे तुम्हाला जे ॲग्रिगेट पाहिजे ते 50% रिक्वायर आहे. तुम्ही जर पाहिलं बाकीचे जे कॅबजेमिनीचे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह होते त्यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो 60% आणि अबोव 60% रिक्वायर होते, बट ह्या एक्सलर ड्राईव्हमध्ये दे आर ओनली एक्सपेक्टेड 50% अबोव ॲग्रिगेट थ्रू आउट द 10th स्टँडर्ड. तर आणि त्याचबरोबर जो मेन अजून एक क्रायटेरिया आहे, कोणत्याही प्रकारचा एज्युकेशन गॅप नको आहे तुमच्या अकॅडमिकमध्ये. त्यानंतर यू शुड नॉट टेक मोर दॅन 4 years टू कम्प्लीट युअर BE अँड BTech. आणि जो काही ॲक्टिव्ह बॅकलॉग आहे तर तो ॲट द टाईम ऑफ दिस ड्राईव्ह यू शुड नॉट हॅव एनी टाईप ऑफ ॲक्टिव्ह बॅकलॉग. त्यानंतर तुम्ही रिलोकेट होण्यासाठी किंवा कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यास फ्लेक्झिबल पाहिजे. दिस इज ऑल्सो वन रिक्वायरमेंट. देन सेकंड रिक्वायरमेंट इज दॅट यू शुड बी ओपन टू साइन एनी टाईप ऑफ सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग. आणि जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत तर ते जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जे त्यांची प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा शॉर्टलिस्टिंग प्रोसेस, तर त्या प्रोसेसमधून तुम्हाला शॉर्टलिस्टेड करणार आहेत. आणि ही जी एंटायर त्यांची प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस दॅट विल बी डन इन अ व्हर्च्युअल मोड. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऑफलाईन मोडमध्ये तुमचे इंटरव्ह्यू किंवा टेस्ट घेतली जाणार नाही. दॅट ऑल प्रोसिजर शुड बी डन इन अ व्हर्च्युअल मोड. आता यासाठीची जी लास्ट डेट आहे दॅट इज 9th January 2022, म्हणजे 4 days फक्त रिमेनिंग आहे. तुम्ही लवकरात लवकर ह्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता की जेणेकरून 14 जानेवारीपासून जे टेस्ट असेसमेंट चालू होणार आहे तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता यासाठी जी असेसमेंट प्रोसेस राहणार आहे तर 5 स्टेजेसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. जसं आतापर्यंत पाहिलं की कॅबजेमिनीच्या इच अँड एव्हरी ड्राईव्हला तुम्हाला 5 स्टेजेसमधून जावं लागतं. तुम्ही जर टेक्निकल रोलसाठी अप्लाय करत असाल तर 5 स्टेजेस आहात आणि बाकीचे जे BCA किंवा BSc कॅन्डिडेट असतील तर त्यासाठी 4 स्टेजेसचा हा ड्राईव्ह असतो. तर तुम्ही BE BTech आणि ME MTech टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आहात दॅट्स वाय यू शुड हॅव टू complete this 5 stages. So first stage is technical assessment pseudocode. Second stage is your MCQ based English communication test आहे. Third stage will be game based aptitude test. Fourth stage will be behavior competency profiling and fourth stage will be technical and your HR round. तर जे first 3 stages आहे, first, second and third, ह्यामध्ये जर तुम्ही क्लिअर झाला then you can call for the interview. So this is regarding your selection procedure. सो याच्यासाठी तुम्हाला रजिस्टर नाऊ ह्या बटनवर क्लिक करून जे सुपरसेटचं जे पेज आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे 2019 आणि 20चे ग्रॅज्युएट्स आहे त्यासाठी खूप चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे. यू शुड बी अप्लाय फॉर दिस कॅबजेमिनी एक्सलर ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. आता नेक्स्ट जी ओपनिंग आहे, जर तुम्हाला नॉन कोडिंगमधून एरियामध्ये जर काम करायचं असेल, कोणतंही टेक्निकल काम नको असेल, देन यू कॅन अप्लाय फॉर दिस इन्फोसिस प्रोसेस एक्झिक्युटिव्ह ड्राईव्ह. तर याचं जे जॉब लोकेशन आहे पुणे असणार आहे. कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर नाही. तुम्ही फ्रेशर असाल किंवा कोणताही तुम्हाला BPOचा एक्सपिरियन्स असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस इन्फोसिस ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. सो द एज्युकेशन रिक्वायरमेंट इज BCom आणि BE. हे एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे. त्यामध्ये तुम्हाला जे स्किल्स रिक्वायर आहेत, द फर्स्ट स्किल विल बी you should be excellent in written and verbal communication and dynamic and engaging written communication style, ability to use
रिटन अँड व्हर्बल स्किल्स टू इस्टॅब्लिश रॅपोर्ट. त्यानंतर तुम्हाला टेक्नॉलॉजी कम्फर्ट पाहिजे, तुम्हाला जे हाय लेवल फॅमिलियरचे इश्यूज असतात लाईक इंटरनेट इश्यू असेल, कनेक्टिंग वायफाय असेल, किंवा इक्विपमेंट सेटअप, रिमोट कंट्रोल इश्यूज असेल, किंवा रजिस्टरिंग अँड क्रिएटिंग युअर ऑनलाईन प्रोफाईल, कॉल ब्लॉकिंग, सेटिंग अप ईमेल अँड ईमेल ॲक्सेस इश्यू, किंवा व्हॉइसमेल सेटअप, हे जे काही टेक्निकल जे इश्यूज असतात तर ते तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. त्यानंतर यू शुड बी एबल टू इन्व्हेस्टिगेट अँड ॲनालाइज द इश्यू, रेस टू प्रोव्हाइड रिझॉल्युशन, अँड यू मस्ट बी एबल टू सक्सीड अ हायली ऑटोमेटेड इन्व्हायरमेंट. सो दीज विल बी रिस्पॉन्सिबिलिटी वेन यू आर सिलेक्टेड ॲज अ प्रोसेस एक्झिक्युटिव्ह इन इन्फोसिस कंपनी. यासाठी जे प्रिफर स्किल आहे कस्टमर सर्व्हिस, जर तुम्हाला अगोदरचा BPOचा काही एक्सपिरियन्स असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस इन्फोसिस ड्राईव्ह. यासाठी तुम्हाला BCom आणि BE जर कंप्लीट असेल आणि तुम्हाला नॉन कोडिंग फील्डमध्ये जर काम करायचं असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस इन्फोसिस ड्राईव्ह. आता यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर अप्लाय बटनवर जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला हे साइन इनचं पेज येईल. तर यामध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करून ह्या कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन अप्लाय करायची आहे, एंटर करायचे आहे. त्यानंतर तुमचे स्किल जे असेल ते तुम्हाला एंटर करायचे आहे आणि चेक्स बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन रिलेटेड जे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स आहे तर ते दिसतील, तर ते तुम्ही रीड करून घ्यायचे आहे की काय इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे, आणि ॲक्सेप्ट आणि प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे हे बाकीचे डिटेल्स जे आहेत तर ते एंटर करायचे आहे. त्यामध्ये डेट ऑफ बर्थ असेल, किंवा प्रिफर सिटी असेल, किंवा त्यानंतर बाकीचे जे तुमचं करंट किंवा प्रिव्हियस एम्प्लॉयर जो एक्सपिरियन्स असेल ते डिटेल्स एंटर करायचे आहे. टोटल एक्सपिरियन्स काउंट एंटर करायचा आहे, स्किल्स, मोबाईल नंबर, आणि त्यानंतर तुमचा रेझ्युमे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इन्फोसिस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट जी अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे सिनॉप्सिस या कंपनीमध्ये जी जॉब ओपनिंग आहे ती इंटर्न टेक्निकल इंजिनिअरिंग या पोस्टसाठी आहे. यासाठी जॉब लोकेशन बँगलोर राहणार आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकतो, दॅट इज मेन पॉईंट. फर्स्ट, तुम्ही जर मास्टर्स आणि बॅचलर डिग्री असेल तुमच्याकडे कम्प्युटर सायन्स किंवा इन एनी अप्रोप्रिएट फील्ड देन यू कॅन अप्लाय फॉर दिस इंटर्नशिप प्रोग्राम. त्याचबरोबर तुम्हाला जर HTML, CSS, पायथन, पर्ल, जावास्क्रिप्ट, अजॅक्स, अँग्युलर, JS या लँग्वेजेसचं जर knowledge असेल, and if you have any hands-on on Proctor tools and SQL query, then Unix utilities great said, then good communication skill असेल, and if you are able to self prioritize day to day activities, then you can apply for this internship program. आता यासाठी बेसिक क्वालिफिकेशन आहे ME किंवा BE इन कम्प्युटर सायन्स इन एनी रिलेटेड और रिलेव्हंट फील्ड. तर अशा पद्धतीने तुम्ही सिनॉप्सिस, इन्फोसिस आणि कॅपजेमिनाय या डिफरंट कंपनीजमध्ये अप्लाय करू शकता. अकॉर्डिंग टू युअर एलिजिबिलिटी यू कॅन अप्लाय एनी वन ऑफ दिस कंपनी. सो अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला पाहत राहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. बिकॉज तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेट करतं अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.